महत्त्वाचा लता मंगेशकर पुरस्कार, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झालाय। मंगेशकर कुटुंबियांनी परिपत्रकाच्या माध्यमातून पुरस्कारांची घोषणा केली। तर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारार्थींमध्ये श्रद्धा कपूर, सचिन पिळगावकर, सोनाली कुलकर्णी, शरद पोंक्षे, सुनील शेट्टी यांचा समावेश आहे। आता आपण पुढच्या वेगवान स्वरूपातल्या बातम्यांच्या बुलेटिनकडे वळतोय। त्याची सुरुवात म्हणजे पुढच्या बुलेटिनची सुरुवात ही महत्त्वाच्या बातम्यांनी करणार आहोत। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। आमचं फक्त डबल इंजिनचं नाही तर डबल बूस्टर सरकार महाराष्ट्रात थांबणार नाही, आणखी वेगानं पुढे जाणार। अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। आता देवेंद्रजी विमानाचे पायलट तर मी आणि अजितदादा को पायलट। सरकारच्या विकास आणि कल्याणकारी योजनांच्या मुद्द्यावर बोलताना एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दरेगावात मुक्कामी, संध्याकाळी 5 वाजता शिंदे दरेगावात दाखल होणार। निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले पोलिसांना शरण येणार। नवा व्हिडिओ शेअर करत कासलेंनी शरण येण्यासंदर्भात दिली माहिती। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेक, धार्मिक स्थळाभोवतीचं अनधिकृत बांधकाम पाडकामाच्या मुद्द्यावरून उडालेल्या अफवेनंतर दगडफेकीची घटना। नाशिकमधील कारवाई करता आजचा दिवस का निवडला, संजय राऊतांचा सवाल। तर आमच्या शिबिराला गालबोट लावण्यासाठीच कारवाई, दर्गा परिसरातील कारवाईवरून राऊतांचं उत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीनं चर्चेला उधाण। राजकीय नाही तर मुंबईतल्या विकास कामांवर चर्चा झाल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण। मंत्री उदय सामंत आणि खासदार संदीपान भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। मराठा आरक्षण आणि मराठा समाजाचे प्रश्न या विषयावर भेटीत चर्चा।